Hello, hello. This is my artifact episode number 1350 56. आजची तारीख आहे December 2, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 12:27. आर्टिफॅक्ट एपिसोडचा प्रॉब्लेम हा आहे की आर्टिफॅक्ट एपिसोड नाही का, म्हणजे जेव्हा रेकॉर्ड होतं ना, तर त्याच्या अगोदर झालेले जे घंटे आहे, म्हणजे त्याच्या अगोदर झालेले जे काही समजा जर मी आता रात्री 12:30 वाजता रेकॉर्ड करत आहे, तर माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये जे इमोशनल रेकॉर्ड होते ना, ते इमोशनल रेकॉर्ड होते गेल्या 4 घंट्यात माझ्यासोबत जे झालं ते सर्वात जास्त या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड होते. पण आर्टिफॅक्ट एपिसोड इज रेप्रेझेंट ऑल डे. या तर पूर्ण दिवसाच याच्यामध्ये रेकॉर्ड होत नाही. या आता बघ, आता समजा मी ऑफिसमधून 12:30 वाजता आलो, सो दॅट मीन्स आय एम टायर्ड. सो दॅट मीन्स आय एम अनेबल टू मेक आर्टिफॅक्ट एपिसोड. तेव्हा मी नाही काही जस्ट लाईक चालत्या भरत त्याला आर्टिफॅक्ट एपिसोड घेतो का, हा ठीक आहे ठीक आहे, असं असं तसं खतम. बट समजा जर आपण प्रॉपरली दिवसभराचं कॅल्क्युलेट, आणि मला तसा आर्टिफॅक्ट एपिसोड बनवायचा आहे की एक पूर्ण दिवसात, म्हणजे दिवसभरात जे झालेले जे काही घटनाक्रम आहे ते प्रॉपरली रेकॉर्ड झाले पाहिजे. कारण दिवसभरात माझ्यासोबत असं खूप काही झालं. जस्ट लाईक आज समजा मी आजच उदाहरण घेतो म्हणलं, तर आज मी सकाळी किती वाजता उठलो, 8 वाजता उठलो. 8 वाजता उठल्यानंतर बाहेर खूप थंडी होती आणि मग मी कसं वरती आलो टेरेसवर, उन्हात थोडस फिरलो. 9:30 वाजेपर्यंत मी कानात हेडफोन टाकले, दात नाही घासले, काही नाही, नुसतं उन्हात फिरून आलोय. त्याच्यानंतर मग मी दात घासले 9:30 वाजता. 9:30 वाजता दात घासल्यानंतर साला मग मला एकदम कसं, मग काही इच्छाच नाही होऊन राहिली काही करायची. म्हणजे जस्ट लाईक हागून वागून वगैरे आलो, त्याच्यानंतर मग आम्ही थकूनच गेलो. झाला असं वाटते पुन्हा झोपून जाऊ. अरे, आणि भूक एवढी भयानक लागली होती, बहुतच जास्त. आज नाही खात म्हणलं, आज भूक पण खूप लागली होती, जाऊ दे म्हणलं. तर 10 वाजता मी नाश्ता करायला गेलो. 10 वाजता नाश्ता करायला गेलो, 10:30 वाजता आलो. आता आल्यानंतर काय, मग काय मला तेच नाही कळत यार. इट जस्ट लाईक माझ्यापाशी सगळं असून सुद्धा नसल्यासारखं आहे. इट्स लाईक आय हॅव अ लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट, एव्हरीथिंग आय हॅव. इट्स जस्ट लाईक समवन पीपल हॅज टू बी ड्रीम अबाउट दॅट थिंग. का पूर्ण फ्रीडम आहे, पैसा आहे, गाडी नाही आहे, पण जेवढं काही एंटरटेनमेंट आहे, जेवढं काही वस्तू आहे ना, ऑलमोस्ट माझ्याकडे सगळ्याच आहे. तरी मी नाही का स्वतःला एंटरटेन नाही करू राहिलो. आय डोंट नो व्हाय. इट जस्ट लाईक इट फील्स लाईक काहीतरी खाली खालीच वाटत आहे. आणि मी त्याला भरण्याचा प्रयत्न करतो ना, तरी पण ते खालीच वाटून राहिलंय. इट जस्ट लाईक माझ्यापाशी युट्यूब आहे, तर मी युट्यूब ओपन करतो, तर मी युट्यूबवर का पाहू मला हेच नाही समजत. लिटरली सांगतो खरंच, मी युट्यूबवर पाहू का हेच नाही समजत मला. त्याच्यानंतर मग मी मूवी पाहतो म्हणलं, तो कोणता पाहू हे नाही समजत. अजीबशी दुविधामध्ये येऊन जातो यार मी. इट जस्ट लाईक माझ्यापाशी सगळं असल्यावरही नसल्यासारखं होऊन जाते. तेव्हा मलाच नाही कळत की का करू. इट इज लाईक माझ्यापाशी असं नाही मूवीज वगैरे नाही. इव्हन मूवीज आहे, डाउनलोड केलेले लेटेस्ट मूवीज पण आहे, आय डोंट नो व्हाय. इट इज लाईक, आणि मी त्यावेळेचा खूप चांगला युटिलाइज करू शकतो. इट इज लाईक पढाई करू शकतो, किंवा Naukri.com वर जॉब सर्च करू शकतो, किंवा युट्यूबवर स्टडी ऐकूचे व्हिडिओ बघू शकतो, इव्हन लागेचं पिक्चर बघू शकतो. मी खूप काय करू शकतो. मी त्या वेळेचा एवढा पर्टिक्युलर, एवढा चांगला वेळ करू शकतो ना, बहुतच जास्त. पण नाही मी त्याला एंटरटेनमेंटसाठी करत, नाही मी त्याला नॉलेजसाठी करत, ना कशासाठी करत. इट जस्ट लाईक ओपन करतो, क्लोज करतो, ओपन करतो, शटडाऊन करतो, क्लोज करतो, ओपन करतो, शटडाऊन करतो. क्या है, काहीच नाही, काहीच नाही. इट जस्ट लाईक मोठ्या दुविधामध्ये येऊन जातो यार मी. मग त्याच्यानंतर काय, थोडंसं मग एखादी मग लागलं असतं, मग थोडंसं पाहून घेतो, थोडंसं काही आवडलं वगैरे तर पाहून घेतो. त्याच मग 2-2:30 वाजून जाते. तयारी केली का ऑफिस, बस हेच होऊन जाते. मॉर्निंग शिफ्ट मध्ये असं ना होत का, मॉर्निंग शिफ्ट मध्ये आल्यानंतर मग कसं आपण थकून जातो, आल्या आल्या झोपतो. 8 वाजता उठल्यानंतर कसं, म्हणजे संध्याकाळी 8 वाजता उठल्यानंतर मस्त फिरतो, आणि त्याच्यानंतर मग इच्छाच नव्हता काही बघायचं वगैरे. सो आय थिंक मला असं वाटतंय की इट वुड बी बेटर. मोबाईल हवाय का?
बस 2 मिनिट थांब. सो या मग काहीच नाही. ऑफिसमध्ये गेलो. ऑफिस इट्स गुड. या ऍक्च्युली आम्हाला जे काम आहे ना, इट जस्ट लाईक क्वाईट अँड इझी काम आहे. म्हणजे गॅस स्टेशनवर रजिस्ट्रेशन करणं, सीनवर कसं आता रेखावर असतं ना, तर मॅन्युअली एक 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 स्कॅन केलं असतो. बट हे रजिस्ट्रेशन कसं आहे, सीनवर आहे. तर याच्यामध्ये जे ऑटोमॅटिक होत आहे ते ऑटोमॅटिक. याच्यामध्ये जे स्कॅन हे ना होत आहे, मिसक्लस्टर दाखवत आहे, म्हणजे होत नाही आहे, तर त्याला साईडला मॅन्युअली अटॅच करावं लागते. आणि काफी इझी आहे राव. सगळं काम सिस्टीमच करते, आपल्याला काहीच नाही करावं लागत. आपल्याला बस कमांड द्यावं लागते, क्लिक क्लिक क्लिक, बस खतम, कुछ भी नाही. सो हे सीनचं काम मला खूप आवडलं यार. आणि जे काही प्रॉब्लेम येतात ते एवढी मोठी काही प्रॉब्लेम वगैरे येत नाही. आणि मग नुसतं बसून राहावं लागते आणि गोष्टी हाकला लागते, की काहीच नाही या प्रोजेक्टमध्ये. आता 2Dचं काम आहे, त्याच्या वेळेस लागेल म्हणा, या 2Dच्या वेळेस करा लागेल. बट रजिस्ट्रेशन इज क्वाईट गुड. मला वाटलंच तर मी रजिस्ट्रेशनच करीन, 2D वगैरे नाही, 2D करीन ऑफकोर्स. मग हे RCS टू 2D कशी करायची हे नाही शिकलो यार. हे या पाहा लागेल. आय नो व्हॉट हॅपन्स. या सो ऑफिस, उद्याचा दिवस म्हणजे बापरे माझ्यासाठी बहुतच भयानक जाणार आहे. जस्ट लाईक सुपर बिझी, किंवा आय डोंट नो कसं सांगू मी याला. मला सांगू, उद्या सकाळी 6 वाजता उठून तयारी करून 7 वाजताची गाडी पकडून मला वर्धेला 8-8:30 पर्यंत पोहोचायचं आहे. 8-8:30 वाजता पोहोचल्यावर 10 वाजता टूर चाललाय. म्हणजे ऍक्च्युली हा चाललाय, राहुल चालला आहे 1 तारखेला, 1-2 तारखेला, सॉरी 7-8 तारखेला चालला आहे. एक फेअरवेल पार्टी म्हणून सगळेजण देऊन राहिले त्याला. सो या हिशोबाने आपण कुठतरी बाईक टूर वगैरे निघून राहिलो. सो इट जस्ट लाईक आम्ही सकाळी 10 वाजता निघेल, तर त्या वर्धेवरून त्या हिशोबाने मला 10च्या अगोदर वर्धेला पोहोचावं लागेल. ते गेलो, जेवण वगैरे केलं, थोडसा फ्रेश झालो, गाडी पकडा लागल, सरळ मित्रांसोबत टूरवर. तिथे पूर्ण दिवस एन्जॉय. ओके. आणि त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी येईन 7 वाजता, सॉरी 6-6:30 वाजता वगैरे येऊन जाईल, समजतं. आल्यानंतर मग संध्याकाळी पार्टी आहे प्रशिकची, कुठेतरी आहे, जायचं त्याला, त्याचा वाढदिवसाचा सेलिब्रेट करायचं वगैरे, पार्टी दिली नाही तर ती पण आहे. ते संध्याकाळी पूर्ण, तर ते चालन करीब रात्री 10-10:30 वाजे, 11 वाजेपर्यंत, राईट. 11. त्याच्यानंतर मग घरी आला मला वाजन 12, लिटरल सांगतो 12, इव्हन जास्त होऊ शकते. 12 वाजता आलो, माझ्यामध्ये काहीच जान राहणार नाही, कुछ बी नाही. त्याच्यानंतर मला झोपायचं पण आहे, आणि सकाळी 3 वाजता उठायचं. डूड, सकाळी 3 वाजता मादर चोद, हो सकाळी 3 वाजता. हा मोठा लफडा आहे. जमच नाही का, रात्री मी 12चीच गाडी घेतो यार. समज जर 12ची गाडी, रेल्वे गाडी समज जर मला नागपूरला पोहोचवत असेल ना, इट वुड बी रिअली गुड. यावेळेस नाही का, मी आईला म्हणतो मी जातोच 12 वाजता. सकाळी 3 वाजता उठून जाण्यापेक्षा मी 12 वाजता, कारण सकाळी 3 वाजता उठून भाऊ एवढ्या थंडीमध्ये माधर चोद गाडी पकडणं, एवढा गाड लागून जाईन. इल्ले बिलकुल नाही. आपण रात्री 12 वाजताच निघू. रात्री 12 वाजता निघू, म्हणजे इट वुड बी बेटर. पण ते चॉईसेस खूप भयानक राहील, कारण तेव्हा या शुअर. सो आपल्याला पाहू आता ते तेव्हा का सिच्युएशन राहते, कारण जाऊ देईन का नाही वगैरे वगैरे. इट्स अ रिअली रॉंग स्टोरी. मग तिथून मग सकाळी ऑफिस, आणि ऑफिस झाल्यानंतर मग 3 वाजता आयदर, समजा जर मी टूरवर नाही जात आहे तर संध्याकाळी आहे पार्टी इकडे ऋषाल सरांच्या घरी. मस्त पार्टी आहे, बम दारू डीजे सब आहे, आणि बहुत मजे करणार आहे. सो जाऊ तर कुठे जाऊ, आपल्या इकडल्या पार्टीत का तिकडल्या पार्टीत? खूप मोठी चॉईस आहे. जस्ट लाईक
तुला काय म्हणजे तुझं काय मन आहे? हा. तुला वर्धेला जायचं आहे की यांच्याच लोकांसोबत थोडा टाइम स्पेंड करायचा आहे? वेल, फर्स्ट थिंग फर्स्ट, समजा जर वर्धेचा टूर नसता आणि इथे शिवम सरांचा पण काही, विश्वास सरांचा पण काही प्रोग्राम नसता, समजा जर काहीच नसतं ना, तर मी संडे प्रॉपरली एन्जॉय केला असता. सकाळी उठलो असतो 9-10 वाजता वगैरे, नाश्ता वगैरे केला असता, एखादी पिक्चर पाहिला असता, 2 वाजता झोपलो असतो, 3:30-4 वाजता उठलो असतो, 4 वाजता उठल्यानंतर मग रोबोट पाहायला गेलो संध्याकाळी 7 वाजता, 7 ते करीब 9:30-10 वाजेपर्यंत पिक्चर बघितला असता. 10 वाजता आल्यानंतर मग एखादी पिक्चर लॅपटॉपवर बघितला असता, नाही तर झोपलो असतो. झोप पण गेली असती, सगळं झालं असतं, सकाळी उठून ऑफिस पण प्रॉपर झालं असतं. तर समजा जर मी वृषाल सरांच्या पार्टीमध्ये जातो तर का होईल? काही नाही रे, एक चांगलं मोमेंट राहील, म्हणजे तिथे गेल्यावर सगळ्यांसोबत भेटणं, नाचणं वगैरे, राईट. टूर तर आपण खूप प्लॅन केला आहे आणि असं काही स्पेशल वगैरे काही आहे नाही. गाडी जाऊन हे करणं ते करणं आणि या लोकांसोबत यांचे जे फ्रेंड वगैरे राहील त्यांच्यासोबत वगैरे, माझं बहुत नाही जमणार. डिसाईड कर यार, तुला कुठे जायचं, वर्धेला जायचं आहे की यांच्यासोबत टाइम स्पेंड करायचा आहे? आय थिंक मला असं वाटते राईट नाव तरी शायद मी डिसिजन यांच्या इन्फ्लुएन्स मध्ये घेऊन राहिलो आहे, कारण आताच मी थोडस ऑफिस लोकांसोबत थोडस चांगल्याने टायअप होऊन राहिलाय, तर त्यामुळे शायद असं वाटून राहिलं की ऑफिस लोकांसोबत जास्त थोडा लगाव वाटून राहिलाय. बट समजा जर मी वर्धेला टूरवर गेलो ना, ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे, मित्रांसोबत टाइम स्पेंड करायला दॅट इज गुड, इट्स बीन रिअली अमेझिंग, 10 times बेटर दॅन द पार्टी. बट त्याच्यानंतर मला कसं वर्धेवरून नागपूरला येणं बहुत प्रॉब्लेम दिले. समजा रात्री 12 वाजता पॉसिबल होत नसेल ना, तर सकाळी 3 वाजता उठून दूर बाहेर नाही हो सकता यार, प्लीज नो इल्ले. सकाळी 3 वाजता उठून बहुत मुश्किल राहतो. का करू यार, मोठ्या दुविधामध्ये असं आहो मी. पार्टीचं मी खूप अटेंड केलं आहे, बट ऑफिसवाल्या लोकांसोबत नाही केलं आहे. कुठे जाऊ कुठे जाऊ कुठे जाऊ कुठे जाऊ कुठे जाऊ, भोकस जाऊ दे लवडा, कुठे जाऊ कुठे जाऊ. हे बघ, तू समजा जर उद्या इथेच राहिला नागपूरला, तर पहिलं ही एक गोष्ट आहे, ऑफकोर्स तुला हे तर सस्टेन करावंच लागेल का हे लोक टूरवर गेले विदाउट यू, चलो कोई बात नाही, आपण सह लेंगे. अनदर थिंग इज दॅट डिसएडव्हान्टेज. त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज हा एक आहे का तू म्हणजे सकाळी म्हणजे करीब 9-10 वाजता झोपून उठशील, उठल्यानंतर तुझं लेझीनेस काम, त्याच्यानंतर तू काय करू शकते की तू दुपारी 3 वाजताची तिकीट काढून तू पिक्चर बघू शकते, रोबोट 2 2.0. त्याच्यामध्ये तू पिक्चर पण पाहशील, पिक्चरचा इन्फ्लुएन्स येईल, त्याच्यानंतर पार्टी, सो इट वुड बी रिअली गुड इन मेनी वेज. थोडस राहील म्हणा, बट कारण प्रॉब्लेम हे आहे का वर्धेवरून पुन्हा येणं जाणं ऍक्च्युली कसं आहे राव, या लोकांसोबत मला टाइम स्पेंड करायला आवडते. कोणासोबत? विशाल, पेंटी वगैरे यासोबत, सगळ्यांसोबत इट्स वन ऑफ द बेस्ट टाइम ऍक्च्युली. कसं आहे, कधी कधी नाही होत ना पॉसिबल, राईट. आता माझं नाही जमून राहिलं असं नाही, जमून ना राहिलं असं नाही, ऑफकोर्स मी जाऊ शकतो, बट स्वतःला त्रास देऊन नाही जमत राव, स्वतःला त्रास देऊन वगैरे नाही होणार पॉसिबल. सो आय थिंक इट वुड बी बेटर टू नॉट गो टू वर्धा, कारण मला ऑलरेडी माहित आहे का टूरवर ट्रिपवर का होणार आहे, हे लोक एन्जॉयमेंट करणार आहे आणि मी ते मिस करणार आहे. यास, बट समहाऊ स्वतःला पण काही ना काहीतरी हवंय ना, राईट.
आणि कसं समज जर मी वर्धेला गेलो, ठीक आहे आपण टूर एन्जॉय करू ते, बट फॅमिली सोबत टाइम स्पेंड ना होईल, मग आई वडील रागवतील वगैरे. आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट वर्धेला त्याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय होऊन राहिला उद्या, का मला सकाळी उठून 3 वाजता उठून नाही यायचं. हा इल्ले जस्ट लाईक मी सोमवारी सुट्टी घेईन पण नाही, पण प्रोजेक्ट असा आहे का मला सुट्टी नाही घेता येत. मला काही करून सकाळी 3 वाजता यावंच लागेल, कारण रात्री 12 वाजता मला माझ्या आई वडील जाऊ देतील का नाही नागपूरला आहे व्हेरी डाऊटफुल आहे, बहुत डाऊटफुल. कारण लास्ट टाइम मी ट्राय केलं होतं, इट वॉजंट पॉसिबल. त्या दिवशी मग मला एमर्जन्सी मध्ये शिक्षण घ्यावी लागली होती. So, yes. So काय मग, इट वुड बी बेटर इफ आय स्टे इन होम, स्टे इन नागपूर. आणि दुपारी पिक्चर पाहू, संध्याकाळी पार्टी करू, आल्यानंतर मग थोडासा टाइम ऑफिस वाल्यासोबत थोडा टाइम स्पेंड करू, कारण आपण यांच्यासोबत खूप कमी टाइम स्पेंड केला इन्स्टेड ऑफ ऑफिसमध्ये यांच्यासोबत तर बट जे घरी जे वातावरण असते वगैरे वगैरे, जे पार्टीचे जे असते, दॅट इज रिअली गुड. आणि आय थिंक, पण मी आताच डिसिजन जात नाही. जर बर पर्सेंटेज नुसार सांग, पर्सेंटेज नुसार तुला नागपूरला जायचं आहे की वर्धेला जायचं आहे? ओके सांग, वर्ध्या सांग पहिले. वर्धेला समजा जर नाही, आता डायरेक्ट सांग, नो म्हणजे प्रिसाइजली. ओके, मला वर्धेला 50% जाऊ वाटते, 50%. आणि नागपूरला आहे चान्सेस करीब 70%. 70%. So I don't know, but I think it is good to be staying in Nagpur. It would be better for me. This is it. This is the end. This is the My Artifact episode number. पण मी आता डिसाइड नाही करीन. उद्या पण आय डोंट नो का होईल माझ्यासोबत. लिटरली सांगतो, कारण उद्या माझं डोकं चेंज झालं ना, मी पुन्हा चाललं जाईल. Spend some time with office guy. Let's find out what will happen. So this is the My Artifact episode number 1366. Right now we are at 1356. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.